तुमची कॉलेज डिग्री झालेली आहे पण अजून तुमच्या हातामध्ये जॉब नाहीये, तुमच्याकडे एक जॉब आहे पण त्या जॉब मध्ये तुम्ही आनंदी नाही आहात, किंवा तुमच्याकडे एक जॉब आहे आणि तुम्ही त्या जॉब मध्ये आनंदी सुद्धा आहात, यापैकी कुठल्याही सिच्युएशन मध्ये जर का तुम्ही असाल ना, तरीही आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तेव्हा आपले नॉर्मल एक्सपेक्टेशन्स काय असतात त्या करिअर कडनं? तर सगळ्यात पहिली गोष्ट तर आपल्याला बऱ्यापैकी चांगला पैसा हवा असतो आपल्याला करिअर मधून। त्या करिअर ग्रोथ सोबतच पर्सनल ग्रोथ पण झाली पाहिजे, पर्सनल डेव्हलपमेंट झाली पाहिजे, ओव्हरऑल पीसफुल हॅपी आनंदी आयुष्य आपल्याला हवं असतं। पण अशी किती लोक आहेत जे जेन्युइनली हॅपी आहेत त्यांच्या कामासोबत? जे काही करिअर चूज केलेलं असतं ना, तेच करिअर आपल्यासाठी आधी फक्त गरज असतं, त्यानंतर ते जबाबदाऱ्यांमध्ये कन्वर्ट होतं आणि त्या जबाबदाऱ्याच एका वेळेच्या नंतर आपल्यासाठी जेल बनतात। तुम्ही इन्व्हेस्ट कशामध्ये करणार आहात? तर तुमच्या स्किल्स मध्ये, तुमच्या ऍटिट्यूड मध्ये। खूप कमी लोक कधीतरी या क्वाड्रंट मध्ये येऊ शकतात की त्यांच्याकडे एक जॉब आहे पण त्या जॉबची त्यांना गरज नाहीये। एका शिकाऱ्याच्या मूड मध्ये अटॅकिंग गेम तुम्ही खेळू शकता, तर या ठिकाणी तुमचा रोल असला पाहिजे एका एक्सप्लोररचा आणि तुमचा रोल एका वॉरियरचा असला पाहिजे, एका योद्ध्याचा असला पाहिजे। तर आपण ऍक्च्युअली खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी असलेल्या जगामध्ये आज जगतोय। तुमची कॉलेज डिग्री झालेली आहे पण अजून तुमच्या हातामध्ये जॉब नाहीये, किंवा त्यानंतर सुद्धा इतर एखाद्या कारणामुळे जसं की ले ऑफ, करिअर ब्रेक यासारख्या कारणामुळे आता सध्या तुमच्या हातामध्ये एक जॉब नाहीये, तुमच्याकडे एक जॉब आहे पण त्या जॉब मध्ये तुम्ही आनंदी नाही आहात, किंवा तुमच्याकडे एक जॉब आहे आणि तुम्ही त्या जॉब मध्ये आनंदी सुद्धा आहात, यापैकी कुठल्याही सिच्युएशन मध्ये जर का तुम्ही असाल ना, तरीही आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या प्रत्येक सिच्युएशन मधून आपल्याला करिअर मध्ये ग्रो कसं करायचंय, त्याविषयीचा आपला अप्रोच कसा असला पाहिजे, याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। जर का तुम्ही अजून आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन मी माझी ओळख तुम्हाला सांगतो। बाय प्रोफेशन मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि एकूण 7 वर्षांचा माझा करिअरचा प्रवास आहे, ज्याच्यामध्ये 4 वर्ष मी बिझनेस केलेला आहे आणि 3 वर्षांचा एकूण कॉर्पोरेट एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे। आणि आता सध्या एका फुल टाइम कॉर्पोरेट जॉब सोबत मी इंस्टाग्राम वरती पण कंटेंट बनवतो आणि पार्ट टाइम मध्ये आपलं हे युट्यूब चॅनल सुद्धा रन करतोय, ज्याच्यावरती आपल्या सगळ्या 20s मधल्या मराठी मित्रांना मदत होईल अशा पद्धतीचं पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट, करिअर बिल्डिंग आणि स्किल डेव्हलपमेंट यासारख्या विषयावरती दर आठवड्याला एक व्हिडिओ मी अपलोड करत असतो। त्यामुळे जर का अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राइब करा। तुमच्यासाठी ऑथेंटिक आणि महत्त्वपूर्ण नॉलेज देणारं कंटेंट आपल्या चॅनलवरती दर आठवड्याला मी अपलोड करत असतो। सो जास्त उशीर न करता चला पटकन आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात। आपल्यापैकी प्रत्येक जण साधारण 21-22 वर्ष ग्रॅज्युएशन कंप्लीट करतो, त्यानंतर कुठलीही एक फील्ड चूज करून एखादी गोष्ट ऍज अ करिअर आपण परस्यू करायला स्टार्ट करतो किंवा त्या फील्ड मध्ये नोकरी करायला स्टार्ट करतो। आणि 22 ते 23 वर्षी जो आपला प्रवास चालू झालेला असतो ना, तो प्रवास ऑल द वे 55-60 वर्ष, कधी कधी 65 आणि 70 वर्षांपर्यंत पण चालू असतो। म्हणजे आयुष्यातली कमीत कमी 40 ते 45 वर्ष आपण एखादी गोष्ट ऍज अ करिअर म्हणून करत असतो। आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य आपण ती गोष्ट करत असतो। याच ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपण आयुष्यातले साधारण 40 आणि 45 वर्ष जी गोष्ट करतोय ती गोष्ट आपण कधीतरी व्यवस्थितपणे प्लॅन करण्याचा प्रयत्न करतो का? किंवा ते करिअर डेव्हलप करण्यासाठी आपला अप्रोच कसा असला पाहिजे, कशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे, प्लॅनिंग केली पाहिजे, याविषयी कधीतरी आपण शांत बसून विचार करतो का? आपल्यापैकी बहुतेक लोक करतच नाहीत हा विचार। आणि याच कारणामुळे जर का तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितलं, ऑब्झर्व केलं व्यवस्थितपणे, तर तुमच्या लक्षात येईल खूप सारी लोक ते जे काही काम करतात त्या कामापासून सॅटिस्फाईड नाहीत, ते काम त्यांना आनंद देऊ शकत नाहीये। आपण कुठलीही गोष्ट जेव्हा करिअर म्हणून चूज करतो ना, तेव्हा आपले नॉर्मल एक्सपेक्टेशन्स काय असतात त्या करिअर कडनं? तर सगळ्यात पहिली गोष्ट तर आपल्याला बऱ्यापैकी चांगला पैसा हवा असतो आपल्याला करिअर मधून। त्यानंतर जे करिअर ग्रोथ आपण म्हणतोय त्या करिअर ग्रोथ सोबतच पर्सनल ग्रोथ पण झाली पाहिजे, पर्सनल डेव्हलपमेंट झाली पाहिजे, मला नवीन नवीन गोष्टी शिकता आल्या पाहिजेत, चांगले एक्सपिरियन्स त्या कामातून मिळाले पाहिजेत, आणि त्यानंतर एक ओव्हरऑल पीसफुल हॅपी आनंदी आयुष्य आपल्याला हवं असतं। पण अशी किती लोक आहेत जे जेन्युइनली हॅपी आहेत त्यांच्या कामासोबत, जे खरंच एन्जॉय करतात ते जे काही करतात ती गोष्ट? नाही भेटत अशी लोक आपल्या आजूबाजूला। त्याचं कारण काय? कारण की आपण करिअर योग्य पद्धतीने प्लॅन करण्यासाठी कधी प्रयत्नच करत नाही, किंवा कुणी आपल्याला ही गोष्ट सांगत पण नाही। कधी तुम्ही बघितलंय की शाळेमध्ये आपल्याला करिअर प्लॅनिंग विषयी कुणी सांगितलेलं आहे? नाही सांगत, कॉलेजमध्ये पण नाही सांगत, किंवा इव्हन इन पर्सन पण आपल्याला ही गोष्ट कधी कुणी शिकवलेली नसते की करिअर कडे बघण्याचा अप्रोच कसा असला पाहिजे आणि आपण कशा पद्धतीने ती गोष्ट डेव्हलप करत गेलं पाहिजे ओव्हर द पिरियड। आणि त्याच कारणामुळे आपण आपल्या आनंदी आयुष्यासाठी म्हणून जी काही नोकरी चूज केलेली असते, जे काही करिअर चूज केलेलं असतं ना, तेच करिअर आपल्यासाठी आधी फक्त गरज असतं, त्यानंतर ते जबाबदाऱ्यांमध्ये कन्वर्ट होतं आणि त्या जबाबदाऱ्याच एका वेळेच्या नंतर आपल्यासाठी जेल बनतात आणि तिथं आपण अडकून पडतो अक्षरशः। त्यातून येणारा पैसा किंवा आपले लोन्स आणि सगळ्या ज्या गोष्टी आपण ओव्हर द पिरियड करत जातो ना हळूहळू, त्यातून बाहेर पडणंच अवघड होऊन जातं अक्षरशः। अशी कितीतरी लोक आपल्या आजूबाजूला तुम्हाला दिसतील। आणि म्हणूनच तुम्ही जर का कुठल्याही
करिअरच्या सिच्युएशन मध्ये कुठल्याही स्टेजवरती आज असाल ना, तर तिथून तुम्हाला करिअर ग्रोथसाठी अप्रोच कसा ठेवायचा आहे आणि कशा पद्धतीने तुमचं करिअर बिल्ड करायला स्टार्ट करायचंय याविषयी आजचा हा व्हिडिओ मी बनवतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला आपण ते पॉवरफुल मॉडेल बघूयात, ज्या मॉडेल मधून करिअर ग्रोथ साठीचा रोडमॅप मी तुम्हाला सांगणार आहे. हे मॉडेल समजायला खूप इझी आहे, पण तेवढंच इम्पॉर्टंट पण आहे, कारण तुमच्या करिअर विषयीची क्लॅरिटी तुम्हाला त्या मॉडेल मधून मिळणार आहे. तर आजचा पूर्ण व्हिडिओ या 3 प्रश्नांच्या भोवती फिरेल. सगळ्यात पहिला प्रश्न, तुमच्याकडे आता सध्या एक जॉब आहे का? दुसरा प्रश्न, तुम्हाला त्या जॉबची गरज आहे का? आता ऐकायला हा प्रश्न मे बी तुम्हाला सिली वाटत असेल, कोणाला जॉबची गरज नसते, सगळ्यांनाच असते. हा प्रश्न विचारण्याचा मेन उद्देश काय माहितीये का? जो जॉब तुम्ही करताय त्या जॉब मधून तुम्हाला जे पैसे मिळतात ना, त्या पैशांची तुम्हाला ऍक्च्युअल गरज आहे का? त्याच्यावरती तुमची पूर्ण फॅमिली डिपेंड आहे का? कारण खूप साऱ्या कारणांसाठी एखाद्याला त्या जॉबची गरज नसू शकते. मे बी त्यांच्याकडे सेकंड इन्कम सोर्स स्ट्रॉंग असेल, किंवा मे बी त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड, फायनान्शियल बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग असेल आणि त्यामुळे त्यांना त्या जॉबची गरज नसू शकते. अशी बरीचशी लोक असतात. त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे की तुम्हाला त्या जॉबची गरज आहे का? आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, फक्त जॉबशीच रिलेटेड नाही, तर आपल्या आयुष्यात पण आपल्याला वेळोवेळी हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. तो म्हणजे, जो काही तुम्ही आता जॉब करताय त्या जॉब मध्ये तुम्ही आनंदी आहात का? हॅपी आहात का? या 3 प्रश्नांच्या भोवती आजचा पूर्ण व्हिडिओ आपला फिरणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूयात, एक 2x2 मॅट्रिक्स बनवून घेऊयात. आपण लहानपणी स्कूलमध्ये वगैरे बघा एक ग्राफ पेपर घ्यायचो आणि त्याच्यावरती एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस बनवून घ्यायचो, जिथे मग 4 कॉलम बनायचे. त्याच एक्झॅक्ट पद्धतीने आपण एक 2x2 मॅट्रिक्स बनवूयात, जिथे एक्स ऍक्सिस वरती आपण पहिला प्रश्न विचारूयात की तुमच्याकडे एक जॉब आहे का, आणि वाय ऍक्सिस वरती आपण हा प्रश्न विचारणार की तुम्हाला त्या जॉबची गरज आहे का. आणि जो आपला तिसरा प्रश्न आहे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, त्या जॉब मध्ये तुम्ही आनंदी आहात का? तर हा प्रश्न आपण इन बिटवीन डिटेल मध्ये डिस्कस करूयात. तर आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती ते पूर्ण मॅट्रिक्स दिसत असेल, ज्या ठिकाणी एक्स ऍक्सिस वरती आपण प्रश्न विचारले की तुमच्याकडे एक जॉब आहे का, आणि वाय ऍक्सिस वरती आपण विचारतोय की तुम्हाला त्या जॉबची गरज आहे का. तर सगळ्यात पहिला जो क्वाड्रंट आहे राईट साइडचा, त्याच्यामध्ये तुमच्याकडे एक जॉब आहे का, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे हो. आणि तुम्हाला त्या जॉबची गरज आहे का, तर त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे हो. म्हणजे तुमच्याकडे एक जॉब पण आहे आणि तुम्हाला त्या जॉबची गरज पण आहे. तर या सिच्युएशन मध्ये तुमचा ऍटिट्यूड काय असला पाहिजे, किंवा कुठल्या ऍटिट्यूडने तुम्ही तुमच्या करिअरकडे बघितलं पाहिजे? तर या ठिकाणी तुम्हाला एक इन्व्हेस्टर बनायचं. इन्व्हेस्टर म्हणजे शब्दशः अर्थ नका घेऊ की एखाद्या ठिकाणी तुमचे पैसे इन्व्हेस्ट करायचे. तुम्ही इन्व्हेस्ट कशामध्ये करणार आहात, तर तुमच्या स्किल्स मध्ये, तुमच्या ऍटिट्यूड मध्ये, किंवा तुमच्या नवीन अपॉर्च्युनिटीज मध्ये, डिपेंड्स ऑन की तुम्ही त्या जॉब मध्ये आनंदी आहात किंवा नाही आहात. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता या ठिकाणी मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही या जॉब मध्ये हॅपी आहात का? जर का तुमचं उत्तर हो असेल, म्हणजे तुमच्याकडे एक जॉब आहे, तुम्हाला त्या जॉबची गरज पण आहे आणि त्या जॉब मध्ये तुम्ही आनंदी सुद्धा आहात. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमची एनर्जी, तुमचा टाइम कशामध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे, तर तो इन्व्हेस्ट करायचा आहे तुमच्या स्किल अपग्रेड करण्यामध्ये, त्या करिअर मध्ये अजून जास्त स्वतःला अपलिफ्ट कसं करू शकता, चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज मे बी सेम कंपनीमध्ये आणि त्या जॉब मध्ये कशा पद्धतीने शोधू शकता, याच्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ आणि एनर्जी इन्व्हेस्ट करायची. कारण की तुम्ही जो काही तुमच्याकडे जॉब आहे त्या जॉब मध्ये तुम्ही आनंदी आहात, त्यामुळे तुम्हाला तो लगेच चेंज करण्याची गरज नाहीये. म्हणूनच इथे जास्तीत जास्त सक्सेस कसं मिळवता येईल, जास्तीत जास्त पुढे कसं जाता येईल, या पद्धतीचा तुमचा अप्रोच असला पाहिजे ज्या वेळेस तुम्ही एखाद्या कामामध्ये आनंदी आहात त्यावेळेस. पण जर का समजा दुसऱ्या कंडिशन मध्ये तुमच्याकडे एक जॉब आहे आणि तुम्हाला त्या जॉबची गरज पण आहे, पण तुम्ही त्या जॉब मध्ये आनंदी नाही आहात, तुम्ही तो जॉब एन्जॉय नाही करत आहात, अशा कंडिशन मध्ये तुम्हाला फक्त तेवढंच काम करायचं त्या कंपनीमध्ये जेवढं तुम्ही करणं अपेक्षित आहे, किंवा जेवढा तुमचा रोल आहे त्या जॉब मध्ये. त्यापेक्षा जास्तीचे एफर्ट तुम्ही घेणार नाही आहात, किंवा एक्स्ट्रा तुमच्या साईडने नाही देणार आहात. कारण तुमची जी काही एनर्जी आहे आणि तुमच्याकडे जो काही एक्स्ट्रा वेळ उरतोय ना, तो सगळा वेळ तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटी शोधण्यासाठी आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जेन्युइन आनंद मिळेल, ज्या ठिकाणी तुमचं खरंच पॅशन आहे, अशा ठिकाणी जॉब शोधण्यासाठीच खर्च करायचा आहे. बेटर अपॉर्च्युनिटी कुठे मिळेल, अशी लोक, अशी ऑर्गनायझेशन कुठे भेटेल ज्या ठिकाणी जेन्युइन आपल्याला हॅपीनेस मिळेल, अशा अपॉर्च्युनिटीच्या शोधात तुम्हाला सतत राहायचंय ज्या वेळेस तुम्ही एखाद्या जॉब मध्ये हॅपी नाही आहात. ही गोष्ट एका अर्थाने चांगली पण आहे की तुमच्याकडे एक जॉब आहे आणि त्या जॉब मधून तुमची पूर्ण फॅमिली चालते, किंवा तुमचे सगळे खर्च वगैरे जी लाईफस्टाईल आहे ती मेंटेन होते. त्यामुळे लगेच तुम्हाला तो जॉब तर सोडता येणार नाहीये आणि सोडण्याची गरज पण नाहीये लगेच. पण मग तुम्ही त्या जॉब मध्ये इतके एफर्ट पण नाही देणार की तुम्ही तिथेच अडकून राहाल, किंवा त्या जॉब मध्ये तुम्हाला प्रमोशन मिळून पण तुम्हाला हॅपीनेस तर मिळत नाहीये. म्हणून तेवढंच काम करायचं त्या ठिकाणी जेवढं तुम्ही करणं अपेक्षित आहे, आणि त्यानंतरचा उरलेला सगळा टाइम, उरलेला सगळा वेळ आपल्याला एक बेटर अपॉर्च्युनिटी शोधण्यासाठी इन्व्हेस्ट करायचा आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला बिहेव करायचंय ज्या वेळेस अजूनही तुम्ही पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहात त्यावेळेस. यानंतरचा जो सेकंड क्वाड्रंट आहे, त्या क्वाड्रंट मध्ये तुमच्याकडे एक जॉब आहे का, या प्रश्नाचं
उत्तर हो आहे, पण तुम्हाला त्या जॉबची गरज आहे का, तर समजा तुम्हाला त्या जॉबची गरज नाहीये, यावेळेस कशा पद्धतीने आपल्या करिअर बिल्डिंगचा अप्रोच असला पाहिजे किंवा करिअर ग्रोथचा अप्रोच असला पाहिजे, तर या ठिकाणी तुम्हाला एका हंटरचा अप्रोच ठेवायचा आहे. हंटर म्हणजे शिकाऱ्याचा अप्रोच ठेवायचा आहे. का ते मी तुम्हाला सांगतो. समजा तुमच्याकडे एक जॉब तर आहे, पण तुम्हाला त्या जॉबची गरज नाहीये आणि हा सगळ्यात बेटर क्वाड्रंट आहे. खूप कमी लोक कधीतरी या क्वाड्रंट मध्ये येऊ शकतात की त्यांच्याकडे एक जॉब आहे पण त्या जॉबची त्यांना गरज नाहीये, आणि बऱ्याचशा कारणांसाठी या सिच्युएशन मध्ये ते असू शकतात. जसं की समजा त्यांच्याकडे एक सेकंड इन्कम सोर्स आहे जो जॉब पेक्षा चांगला इन्कम त्यांना देतोय, किंवा त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचा फायनान्शियल बॅकग्राऊंड तेवढा स्ट्रॉंग असेल, त्यांच्या आई वडिलांचे पैसे असतील, किंवा वॉट एव्हर रिझन मुळे त्या जॉब वरती त्यांची फॅमिली डिपेंड नाही करत आहे आता, पण मे बी त्यांना वेळ वगैरे घालवायचा असेल त्यासाठी ते एक जॉब तर करतायत सध्या. या केसमध्ये आता तिसरा महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, तुम्ही या जॉब मध्ये हॅप्पी आहात का? जर का तुमचं उत्तर हो असेल, तुम्ही त्या जॉब मध्ये हॅप्पी आहात, तर मग तुम्हाला तरी पण हंटच करायचंय. पण काय हंट करायचंय, तर बेटर ऑपॉर्च्युनिटीज हंट करायच्या त्या जॉब मधल्या. तुम्ही या ठिकाणी अटॅकिंग खेळू शकता, डिफेंडिंग खेळण्याची तुम्हाला गरज नाहीये, कारण की समजा जरी तुमचा तो चुकून जॉब वगैरे गेला तरी त्या जॉब वरती तुमची पूर्ण फॅमिली किंवा तुमची पूर्ण लाईफ वगैरे डिपेंड नाहीये. तर अशा वेळेस तुम्ही अटॅकिंग खेळू शकता, तुम्ही अग्रेसिव्हली थोडेसे प्रयत्न करू शकता की समजा या डिपार्टमेंट मध्ये नाही तर दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये तुमच्या जॉब मधल्या, किंवा इव्हन दुसऱ्या फील्ड मध्ये एखादा स्टार्टअप जॉईन करून किंवा कुठल्याही पद्धतीने तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने आनंदी राहून ते काम कशा पद्धतीने करू शकाल, तुमची अजून चांगली ग्रोथ कशा पद्धतीने होऊ शकेल, यासाठी एका शिकाऱ्याच्या मूड मध्ये अटॅकिंग गेम तुम्ही खेळू शकता. ज्या वेळेस तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये हॅप्पी आहात की तुमच्याकडे जॉब पण आहे आणि तुम्हाला त्या जॉबची गरज पण नाहीये त्यावेळेस, कारण तुम्हाला घाबरण्याची जास्त गरज नाही, तुमचं खूप काही स्टेक वरती नाही लागलेलं आहे त्या जॉबमुळे. म्हणून तुम्हाला अटॅकिंग अप्रोच ठेवायचा आहे ज्यावेळेस तुम्ही ह्या सिच्युएशन मध्ये आहात त्यावेळेस. दुसरी सिच्युएशन, समजा तुमच्याकडे एक जॉब तर आहे, त्या जॉबची तुम्हाला गरज पण नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही तो जॉब करताय, पण त्या जॉब मध्ये तुम्ही हॅप्पी नाही आहात, तुम्हाला आनंद मिळत नाहीये. तर अशा वेळेस काय करायचंय, अगेन तुम्हाला हंट करायचंय, शिकारच करायची तुम्हाला, पण कशाची, स्वतःचा पॅशन शोधण्यासाठी आणि डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला हंट करायचंय. बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल बघा, अशी खूप सारी लोक तुम्हाला दिसतील जर का तुम्ही व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलं तर, जे त्यांचं जे काही काम आहे किंवा त्यांची जी काही एक नोकरी आहे ना, ती नोकरी तर करतातच, पण त्यानंतरही त्यांनी त्यांचं एक आनंदी जग बनवलेलं असतं त्यांच्या जॉबच्या, त्यांच्या नोकरीच्या आणि त्यांच्या सगळ्या कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा. मे बी त्यांचं ते पॅशन असू शकतं, एखाद्याला सिंगिंग आवडते, डान्सिंग आवडते, काही जणांना सायकलिंग आवडते, ट्रेकिंग आवडते, किंवा अजून कुठलीही गोष्ट, जसं की मला माझं स्वतःचं नॉलेज शेअर करायला, स्वतःला एक्सप्रेस करायला वगैरे आवडतं, त्यामुळं मी सगळ्यांना मदत पण होईल आणि माझ्या स्वतःची पण डेव्हलपमेंट होईल. अशा पद्धतीने जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो जेव्हा माझा जॉब मधून उरलेला वेळ असतो. ही गोष्ट सुद्धा तुम्ही करू शकता. काही जण सोशल वर्क करतात. फक्त काम आणि नोकरी आणि एक कंपनी ह्यालाच आपलं पूर्ण जग बनवण्याची गरज नाहीये. त्यानंतरही अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आनंद देऊ शकतात, ज्या तुम्हाला जेन्युइनली हॅपी बनवू शकतात. त्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करा. आपलं पॅशन कशामध्ये आहे, आपण कुठे जास्त हॅपी राहतो, कुठल्या सिच्युएशन मध्ये काय काम करताना कुठल्या लोकांसोबत जास्त आनंद मिळतो आपल्याला, ही गोष्ट आपल्याला सतत शोधत राहणं गरजेचं आहे. ज्या वेळेस की आपल्याकडे एक जॉब आहे, त्या जॉबची आपल्याला गरज नाहीये, पण त्या सिच्युएशन मध्ये आपण हॅपी सुद्धा नाहीये. अशा सिच्युएशन मध्ये जर का तुम्ही असाल तर ही गोष्ट तुम्हाला बेटर लाईफ जगण्यासाठी किंवा इव्हन करिअर मध्ये पण अपस्किल कसं करायचंय ह्याच्यासाठी मदत करू शकते. हा झाला दुसरा क्वाड्रंट. आता समजा तुम्ही जर का तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये असाल, जिथं तुमच्याकडे एक जॉब आहे का या प्रश्नाचं उत्तर आहे नाही, आणि तुम्हाला त्या जॉबची गरज आहे का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा नाहीये. आणि हा इंटरेस्टिंग क्वाड्रंट आहे, कारण की एखाद्याकडे जॉब नाहीये आणि त्याला त्या जॉबची गरज पण नाहीये. याचा अर्थ तो आयदर एक बिझनेसमॅन आहे किंवा सेल्फ एम्प्लॉईड व्यक्ती आहे किंवा त्याच्याकडे एखादा इन्कम सोर्स आहे. तर या सिच्युएशन मध्ये आयडियली त्या व्यक्तीकडे बराचसा वेळ असायला पाहिजे. मग इथं तुमचा ऍटिट्यूड किंवा रोल काय असला पाहिजे, तर या ठिकाणी तुमचा रोल असला पाहिजे एका एक्सप्लोररचा. नेमकं तुम्हाला एक्सप्लोर काय करायचंय, जर का समजा तुमच्याकडे एक जॉब नाहीये आणि त्या जॉबची तुम्हाला गरज पण नाहीये, तर अशा वेळेस पुढचा महत्वाचा प्रश्न, या सिच्युएशन मध्ये तुम्ही हॅपी आहात का, आनंदी आहात का? जर का या प्रश्नाचं उत्तर पण हो असेल, तर मग तुम्हाला काय एक्सप्लोर करायचंय, तुम्हाला अजून आनंदी बनवणाऱ्या, हॅपी बनवणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला एक्सप्लोर करायच्या आहेत. मे बी तुमच्याकडे जो काही एक्सपिरियन्स आहे, जे काही नॉलेज आहे, ते नॉलेज घेऊन तुम्ही कोणाला तरी हेल्प करू शकता, एखादा स्टार्टअप जॉईन करू शकता आणि त्यांना कॉन्ट्रीब्युट करू शकता, नवीन नवीन छंद जोपासू शकता, तुमच्या काही हॉबीज वगैरे असतील तर त्याच्यासाठी वेळ देऊ शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लोर करायच्या ज्या तुमच्या लाईफ मधला आनंद अजून वाढवतील, कंटेनमेंट, फुलफिलमेंट, सॅटिस्फॅक्शन अजून जास्त लेवल वरती वाढवतील, ज्यावेळेस की तुम्हाला एखादा जॉब आणि त्यातून मिळणारे इन्कम वगैरे गोष्टींचं टेन्शन नाहीये. पण जर का समजा तुम्हाला असं वाटतंय की माझ्या आयुष्यातला वेळ वाया चाललाय, मी अजून काहीतरी चांगलं करू शकतो, जर का ही सिच्युएशन असेल, तर मग या ठिकाणी तुम्हाला काय एक्सप्लोर करायचंय, तर या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लोर करायचंय जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याच सगळ्या गोष्टी पुन्हा एक्सप्लोर करायच्या. जसं की तुमचं पॅशन काय आहे ते एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणि इव्हन जे काही तुमची फायनान्शियल आणि वर्क लाईफ आहे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला स्वतःला आनंदी करणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिथे स्वतःचा टाइम आणि स्वतःची एनर्जी, स्वतःचं माइंड इन्व्हेस्ट करायचंय, जेणेकरून तुमच्या लाईफ मधला जो मिसिंग पार्ट आहे हॅपीनेसचा, सॅटिस्फॅक्शनचा, ते सॅटिस्फॅक्शन
सॅटिस्फॅक्शन तुम्हाला भेटू शकेल, ती कंटेनमेंट, ती फुलफिलमेंट तुम्हाला भेटू शकेल. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही गोष्टी एक्सप्लोअर कराल त्यावेळेस तुम्ही त्या सिच्युएशन मधून सुद्धा ग्रो करू शकाल. आणि खऱ्या अर्थाने हा जो तिसरा क्वाड्रंट आहे ना, याच क्वाड्रंट मध्ये आपण लाईफ मध्ये ऍक्च्युअल फ्रीडम एन्जॉय करू शकतो. कारण की तुमच्याकडे जॉब नाही आणि तुम्हाला त्या जॉबची गरज पण नाहीये. तर मग विचार करा अशा किती गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. ते फ्रीडम तुमच्याकडे ऍक्च्युअली अवेलेबल आहे, तेवढे तुम्ही लकी आहात. तर मग त्या फ्रीडमचा यूज करा आणि जास्त बेटर लाईफ कशा पद्धतीने क्रिएट करता येईल त्यासाठी या क्वाड्रंट मध्ये प्रयत्न करा. यानंतर चौथा आणि महत्वाचा क्वाड्रंट, जर का तुम्ही चौथ्या क्वाड्रंट मध्ये असाल, जिथं सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्याकडे एक जॉब आहे का, तर नाहीये जॉब, पण तुम्हाला त्या जॉबची गरज आहे का, तर अर्थात त्या जॉबची गरज आपल्याला आहे. आणि आजकाल जी काही परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे तर तुम्हाला अशी खूप लोक भेटतील जी या सिच्युएशन मध्ये आहेत की त्यांच्याकडे जॉब नाहीये पण त्या जॉबची त्यांना गरज आहे. ही गोष्ट खूप कारणांसाठी असू शकते, जसे की आता जॉब मधून ले ऑफ होत आहेत किंवा थोडीशी आर्थिक मंदी चालू आहे, जॉब मार्केट इतकं काही स्टेबल नाहीये. अशा बऱ्याच कारणांसाठी एखाद्याकडे एखादा जॉब नसू शकतो पण त्या जॉबची खूप गरज त्या व्यक्तीला असू शकते. जर का तुम्ही या सिच्युएशन मध्ये असाल तर मग तुमचा ऍटिट्यूड आणि तुमचा रोल एका वॉरियरचा असला पाहिजे, एका योद्ध्याचा असला पाहिजे. आणि या सिच्युएशन मध्ये तर हा प्रश्न विचारण्याचा काही सेन्स नाही बनत की तुम्ही आनंदी आहात का. ऑफकोर्स आपण आनंदी नसणारच आहोत. जर का समजा आपल्याकडे जॉबच नाहीये आणि त्या जॉबची गरज खूप आहे आपल्याला किंवा त्याच्यातून मिळणाऱ्या पैशांची खूप गरज आहे, तर ऑब्व्हियसली आपण अशा सिच्युएशन मध्ये स्ट्रेस मध्ये असू, एन्झायटी आलेली असेल, काइंड ऑफ डिप्रेशनची स्टेट असेल ती. पण या ठिकाणी तुम्हाला वॉरियर माइंडसेटने आणि अग्रेसिव्हली प्रयत्न करायचे एखादा जॉब आधी मिळवण्यासाठी. आणि ही गोष्ट कशा पद्धतीने शक्य आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट तुमचे जे काही सिनियर मित्र आहेत, कॉलेजमधले सिनियर लोक आहेत, अशा लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यांना कॉल करा, मेसेज करा आणि त्यांना विचारा की तुमच्यासाठी एखादी अपॉर्च्युनिटी वगैरे त्यांच्या माहितीमध्ये आहे का. आणि जेव्हा केव्हा त्यांना लक्षात येईल एखादा जॉब, एखाद्या ठिकाणी ओपनिंग्स वगैरे असतील तर त्यांना सांगा की माझ्यापर्यंत ती माहिती पोहोचवा म्हणून. तुम्ही तुमची लिंक्डइन प्रोफाईल अपडेट ठेवा, Naukri.com किंवा अजून रेडिट वगैरे यांच्यासारख्या साईटवरती ऍक्टिव्ह राहा आणि अग्रेसिव्हली प्रयत्न करा जॉब शोधण्यासाठी. जे काही स्टार्टअप्स वगैरे आहेत किंवा नवीन कंपन्या, छोटे बिझनेसेस वगैरे आहेत, त्यांना तुम्ही कोल्ड ईमेल करू शकता जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणावरून पण जॉब वगैरेची अपॉर्च्युनिटी मिळू शकते. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की कोल्ड मेल केल्यानंतर कोणी रीड वगैरे करत नाही, पण अशी गोष्ट नाहीये. जर का तुम्ही एक वेल रिसर्च आणि चांगल्या व्यवस्थित पद्धतीने मेल लिहू शकत असाल ना एखाद्या कंपनीला, तर खूप वेळेस असे मेल कन्सिडर केले जातात. आणि इव्हन जे काही स्टार्टअप्स असतात, नवीन बिझनेसेस वगैरे असतात ना, त्यांना खूप वेळेस पॅशनेट लोकांची गरज असते. अशा ठिकाणी तुम्हाला एखादा जॉब वगैरे मिळू शकतो. तर तुमची सगळ्यात पहिली प्रायोरिटी ही पाहिजे की आता आपल्याला जॉबची गरज आहे तर तो जॉब मिळाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही आरामात बसून ज्यावेळेस तुम्ही फायनान्शियल स्टेबल व्हाल, त्या जॉबमध्ये थोडेसे स्टेबल व्हाल, मग त्या ठिकाणी तुम्ही विचार करायला स्टार्ट करू शकता की तुमचं ऍक्च्युअल पॅशन काय आहे, खरंच आपण या सिच्युएशन मध्ये, या जॉब मध्ये हॅपी आहे किंवा नाहीये, किंवा अजून आपल्याला लाईफ मध्ये वेगळं काहीतरी करण्याची गरज आहे. हा सगळा विचार सेकंडरी होतो ज्यावेळेस की आपल्याकडं फायनान्शियल सिच्युएशन इतकी स्ट्रॉंग नसते की आपण विदाउट जॉब सर्वाइव्ह वगैरे करू शकू अशा वेळेस. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला वॉरियरच्या रोल मध्ये यायचंय आणि स्वतःसाठी अपॉर्च्युनिटी शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे, ग्रॅब करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. बिलकुल अटॅकिंग आणि अग्रेसिव्ह मूड मध्ये तुम्हाला तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे जोपर्यंत एक जॉब तुमच्याकडे नाहीये, जो जॉब तुम्हाला एक स्टेबल आणि व्यवस्थितपणे इन्कम देऊ शकेल आणि तुमची फॅमिली ऑन ट्रॅक राहू शकेल तोपर्यंत. सो आपण चारही गोष्टी बघितल्या आणि आपल्यापैकी ऑलमोस्ट लोक या चार क्वाड्रंट पैकीच कुठेतरी असणार आहेत. याच्यापेक्षा जास्त बाहेर काही नसतं ज्यावेळेस आपण करिअर विषयी बोलतो त्यावेळेस. आय होप सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मी एक्सप्लेन केल्यात आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्यात. तर आता तुम्हाला पहिल्यांदा शोधायचंय की या चार क्वाड्रंट पैकी नेमके तुम्ही आता कुठे आहात आणि त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही आनंदी आहात किंवा आनंदी नाही आहात. त्या कामातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळते का, कंटेनमेंट मिळते का, फुलफिलमेंट मिळते का, या गोष्टीचा व्यवस्थितपणे आणि शांतपणे बसून विचार करा. आणि त्यानंतर ऍक्च्युअली तुम्हाला कशा पद्धतीने बिहेव करायचंय आणि कशा पद्धतीने त्या सिच्युएशन मधून ग्रो करायचंय ह्याच्यासाठी प्रयत्न करायला स्टार्ट करा. जर का तुम्ही माइंडफुली आणि थॉटफुली या गोष्टींवरती काम करायला स्टार्ट कराल ना, तर ऑफकोर्स आपल्यापैकी सगळे जण अशा अपॉर्च्युनिटी नक्की शोधू शकतात ज्या अपॉर्च्युनिटी मध्ये त्यांना ऍक्च्युअली सॅटिस्फॅक्शन पण मिळते आणि जितकी गरज आहे तो पैसा सुद्धा त्यांना मिळतोय आणि एक आनंदी, पीसफुल, शांत लाईफ आपण जगू शकतो. ही गोष्ट पॉसिबल आहे. आपण आधीच्या जगात नाही जगत आहे ज्या जगामध्ये पूर्ण अपॉर्च्युनिटीचीच कमी होते आणि जेवढं काही जसं काही आपल्याला मिळेल ती अपॉर्च्युनिटी आपली माना आणि त्याच्यात डोळे बंद करून काम करत राहा. हॅपीनेस, सॅटिस्फॅक्शन या गोष्टींचा विचारच नका करू. तर आपण ऍक्च्युली खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी असलेल्या जगामध्ये आज जगतोय जिथं आपण आपल्याला जशी लाईफ हवी आहे, आपल्याला जे काही क्रिएट करायचंय ते क्रिएट करण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि त्या गोष्टी अचीव सुद्धा करू शकतो. आणि आताच मागच्या आठवड्यामध्येच मी इंस्टाग्रामवरती एक क्वेश्चन अँड आन्सर सेशन केलं होतं ज्यामध्ये मी तुम्हाला ही गोष्ट विचारली होती कुठल्या विषयावरती व्हिडिओ मी बनवला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वोट्स होते पर्सनल फायनान्सला, म्हणून लास्ट वीक मध्ये मी पर्सनल फायनान्स वरती व्हिडिओ बनवला होता. या वीक मध्ये मी करिअर डेव्हलपमेंट वरती बनवलाय. मे बी नेक्स्ट वीक मध्ये तुम्ही सांगा कमेंट करून मला की कुठल्या विषयावरती व्हिडिओज बनवले पाहिजेत जे तुमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहेत किंवा जे तुमचे रिअल क्वेश्चन्स आहेत. अशा विषयांवरती मला नक्की व्हिडिओज बनवायला आवडतील. हा सुद्धा जो आजचा इम्पॉर्टंट व्हिडिओ होता तो तुमच्या अशा सगळ्या मित्रांना शेअर करा जे त्यांच्या करिअरमध्ये स्ट्रगल करतायत, थोडेसे
कन्फ्युज आहेत की कशा पद्धतीने ग्रो करायचंय, तर या व्हिडिओमधून त्यांना सुद्धा मदत मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवरती आणि तुमच्या सगळ्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही जर का तुमचे प्रश्न असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते मला विचारायला विसरू नका. आणि हो, अशाच महत्त्वाच्या पर्सनल फायनान्स, करिअर, स्किल डेव्हलपमेंट वगैरे विषयीच्या व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थेटे सायनिंग ऑफ.